बेडरूमचा पाहिजे, 2 बेडरूमचा झाला आता 3 बेडरूमचा पाहिजे, कातोडीपाड्यात घर खालीवर डबल झालं आता आणखी एक पाहिजे, भाड्याने दिलं तर बरं राहील. महत्वाकांक्षा असणं चुकीचं अजिबात नाही, पण कुठेतरी मनाला समाधान मानावं लागेल. एक महत्वाकांक्षा पूर्ण झाली, माणूस आयुष्यभर एका वेगळ्या महत्वाकांक्षासाठी जगत असतो. असं वाटतं की मोटरसायकल आली की माझं भरपूर चांगलं होईल. ज्या मिनिटाला मोटरसायकल येते त्या मिनिटाला लगेच दुसरी महत्वाकांक्षा जन्म घेते. माणूस वर्तमानात कधीच जगत नाही, तो जगतो असं झालं होतं तसं झालं होतं भूतकाळात, किंवा तो जगतो असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे भविष्य काळात. वर्तमानात तो कधीच जगत नाही, मोहाच्या पाठी लागतो आणि स्वतःच वाटोळ करून घेतो. एकदा घाटातून गाडी चालली होती आणि कुणी एक सज्जन व्यक्ती ती टॅक्सी चालवत होतं. टॅक्सी मध्ये माहिती आहे तुम्हाला, हल्ली मीटर फार फास्ट पडतं. मला वाटतं किती रुपये मीटर, 20-25 रुपये टॅक्सीचं मीटर, 19 रुपये. तर पाठीमागे सगळे बसले होते, 3 जण कुटुंबातले बसले होते. टॅक्सी चालवणार अशी कल्पना करा की एक सरदार होता, अशी कल्पना करा. आणि तो टॅक्सी चालवत होता आणि त्या सरदारनं सांगितलं आता टॅक्सीचं मीटर पडतंय 19 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 100 रुपये असं मीटर सुरू आहे टॅक्सीचं. आणि ती टॅक्सी घाटात जात असताना त्या ड्रायव्हरनं सांगितलं, टॅक्सी उतारावर होती, कल्पना करा टॅक्सी उतारावर आहे. ड्रायव्हरनं सांगितलं माफ करा गाडीचे ब्रेक फेल झालेत. पाठीमागे बसलेल्या माणसानं पटकन सांगितलं, अरे भाडखाऊ मीटर तर आधी बंद कर. गाडीचे ब्रेक फेल झाले बाजूला, आधी मीटर बंद कर, तुझं मीटर पडतंय, बिल वाढतंय. परमेश्वराकडे जायची वेळ आली पण अजून सुद्धा पैशाचा मोह, जागेचा मोह, प्रॉपर्टीचा मोह अजूनही आवरत नाही. अजूनही वाटतं लेकीचं लग्न बघितलं, नातवाचं बघितलं पाहिजे, नातवाचं बघितलं, हे पाहिलं पाहिजे, पाहिलं जरूर पाहिजे. पण या सगळ्या गडबडीत थोडं तरी देवाचं नाव घेतलं पाहिजे का नाही, घेतलं पाहिजे का नाही. मी एक नवीन सुरू केलं, मी मगाशी म्हणालो कुणीच कुणाचं नाही. माणसं कशी हुशार असतात बघा. ज्यानं प्रेमानं वाढवलं, ज्यांनी प्रेमानं सांभाळलं, ज्या मिनिटाला प्राण सोडून जातात, माणसाचा मृत्यू होतो. किती वेळ घरात ठेवतात? 1 तासाच्या वर कुणीच डेड बॉडी ठेवत नाही. रात्री मेला तर त्याला रात्री घरी सुद्धा आणत नाही. हॉस्पिटलमध्ये सांगतात तिथेच राहू द्या, सकाळी आणा बरं पडेल. ज्या कष्टानं तुम्ही घर मोठ बंगला बांधला, महाल बांधला, ज्या कष्टानं मेहनतीनं प्रयत्नानं बांधला, त्याच घरातली माणसं आपला जीव गेल्याच्या नंतर आपल्या शरीराला स्वतःच्या घरात सुद्धा आणत नाही. आणि आणल्यावर तासभर सुद्धा ठेवत नाही, तासभर ठेवत नाही. या गोष्टीचं दुःख कधीच नाही. माणसाचा आत्मा तर निघून गेलाय, शरीर तिथे शिल्लक आहे. पण जेव्हा स्मशानभूमीत जायची वेळ येते, स्मशानभूमीत 1-2 तास लोक थांबतात. पूर्ण शरीराची त्या ठिकाणी ज्यावेळेस राख होते, ती राख सुद्धा ही पोटची पोरं घरात आणत नाहीत, त्याला अशुभ समजतात. माझा या अध्यात्माच्या भूमिकेला विरोध आहे. मी मागच्या कीर्तनात म्हणालो होतो, या घाटकोपरमध्ये कुठल्याही घरी मृत्यू झाला तर त्या दिवशी त्या घरात चूल पेटत नाही. माझ्या मनात कल्पना आली आणि त्या दिवसापासून सुरू केलं की ज्या घरात मृत्यू होईल, शेजारचा विचार करतो की पलीकडचा त्याच्या घरात डबा देईल, पलीकडचा विचार करतो महागाई भरपूर आहे, तिकडच्यानं दिलं तर बरं होईल. ज्या घरात मृत्यू झाला त्या घरातले म्हणतील का थोडा डबा पाठवा म्हणतील?
कित्येक गरीब घरं अशी आहेत की जी घरं उपाशी झोपतात. मी ठरवलं आणि सुरू केलं की ज्या घरात मृत्यू होईल त्या घरात माझ्या घरून आजही 200-400 लोकांचं जेवण बनतं आणि प्रत्येक घरामध्ये माझी बायको, माझी आई तो डबा स्वतःच्या हातानं बनवलेला त्या घरी पाठवते. ज्याची कुणाची इच्छा असेल त्या अस्थी सुद्धा, ज्याची इच्छा असेल की माझ्या आईची, माझ्या वडिलांच्या अस्थी काशीच्या गंगेमध्ये विसर्जित करायच्या, त्यानं अस्थी सुद्धा माझ्या घरी आणून द्याव्यात. हा राम कदम स्वतः त्या अस्थी काशीच्या गंगेत विसर्जित. अरे जर तुझी ती आई होती, जर तुझे ते वडील होते, कसले अध्यात्म त्या राखेला शुभ मानता तुम्ही. मला त्या बाईचा अभिमान आहे. मागच्या ट्रिप मध्ये, ह्या नव्हे याच्या आधीच्या ट्रिप मध्ये एक बाई गंगेच्या नदीमध्ये ढसाढसा रडायला लागली. स्नान सुरू होतं, आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी स्नान करत होतो. मी घाबरलो की काय झालं या म्हाताऱ्या आईला. तेव्हा त्या आईकडे गेलो. मी आईला विचारलं की आई का रडते. त्या आईच्या हातामध्ये एक तांब्या होता आणि त्या तांब्यामध्ये ती दाखवत होती 8 वर्ष माझ्या नवऱ्याच्या अस्थी मी कवटाळून घरात ठेवल्या होत्या. वाट बघत होते की एक दिवस येईल त्या दिवशी माझ्या स्वतःच्या हातानं माझ्या नवऱ्याच्या अस्थी गंगेमध्ये विसर्जित करीन, काशीला विसर्जित करीन. कारण कुठेतरी ऐकलं होतं की अस्थी जर काशीच्या गंगेत विसर्जित केल्या तर मोक्ष मिळतो. माझ्या नवऱ्याचं माझ्यावर जीवापाड प्रेम होतं. 8 वर्ष धडपडत होते, काशीला जाईन, काशीला जाईन. माझ्यासाठी मोठे नाहीत, माझ्या नवऱ्याच्या या अस्थी, माझ्या नवऱ्याची ही राख माझ्यासाठी देवापेक्षा मोठी आहे. माझा या हिंदी संस्कृतीच्या या परंपरेला माझा विरोध आहे. कुणाला काय म्हणायचं ते म्हणो. जर माझी आई असेल, जर माझा पोटचा मुलगा असेल, जर माझे वडील असतील तर त्यांचं शरीर जेवढं मला प्रिय होतं तेवढंच प्रिय राख सुद्धा असली पाहिजे का नाही? असली पाहिजे का नाही? अरे स्वतःच्या हातानं महरमर करून, कष्ट करून महाल उभे केले आणि ज्याच्यासाठी तुम्ही महाल सोडून गेलात, प्रॉपर्टी सोडून गेलात, शेती सोडून गेलात, बागायती जमीन सोडून गेलात, त्याच घरातली लोक म्हणतात की जे शरीर राखेत रूपांतर झालं ते अशुभ आहे, घरात आणू नका. तुमच्याही घरातले लोक म्हणत असतील काही अस्थी तुम्हाला नाशिकला विसर्जित करायचे असतील करा, पण आजूबाजूला कुठेही कुणाची इच्छा असेल की काशीच्या गंगेत विसर्जित करायच्या तर त्याला कुठला फॉर्म भरण्याची गरज नाही. येणाऱ्या प्रत्येक ट्रेन मध्ये तुम्ही बिनधास्त माझ्या बरोबर चला आणि यायची इच्छा नसेल तर माझ्या घरी अस्थी आणून देऊन ठेवा. मी घराच्या बाहेर नाही, माझ्या स्वतःच्या घरात त्या अस्थी ठेवीन आणि काशीला जाताना त्या स्वतः घेऊन जाईल. विठ्ठल विठ्ठल भाग्यशाली आहोत. आपल्याकडे 4 वेद आहेत, 18 पुराण आहेत. मागच्या मी माझ्या कीर्तनामध्ये 18 पुराणांची नावं सांगितली, 18 गीतेची नावं आहेत, 3 नावं सांगितली. 52 ठिकाणी पार्वती मातेचे वेगवेगळ्या ठिकाणी शरीराचे अंग पडले. त्या 52 ठिकाणी आपण त्याला शक्तिपीठ म्हटली, 3 नावं सांगितली. आपल्याकडे 4 वेद, 18 पुराण, 14 विद्या आणि 64 कला आहेत. पुढच्या कोणत्या कीर्तनामध्ये गणपतीच्या दिवशी 2 फेब्रुवारीला भटवाडीच्या गणेश मंदिरामध्ये कीर्तन आहे, त्यावेळेस मी तुम्हाला विस्तृतपणे त्यावेळेस सांगेन. पण आपण फार भाग्यवान आहोत, आपल्याकडे गीता आणि भागवत आहे. सावध झालो, सावध झालो एवढं जरी समजून घेतलं की सावधपणा कसला. कुठे भागवत सुरू आहे, सावध व्हा, जाऊन ऐका. कुठे गीतेचं पारायण सुरू आहे, शास्त्रीजींना गीता पूर्ण कंठस्थ आहे, दुधाटे महाराजांना. अक्षरशः प्रत्येकानं खणखणीत आवाजात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. मी शास्त्री महाराजांना, शिंदे महाराजांना, वाळूंज महाराजांना, ही सगळीच मंडळी
राठोड महाराज ही सगळीच मंडळी ही मनुष्य देहातली साक्षात पांडुरंगाचा अवतार आहे. ज्यावेळेस माणूस जन्माला असतो त्यावेळेस त्याची आपल्याला किंमत नसते, निघून गेल्यावर किंमत कळते. सगळ्यात वाईट याच गोष्टीचं वाटतं, निघून गेल्यावर किंमत कळते. जिवंत असताना काहीच किंमत नसते. गीतेचा पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युवत्सव मामेख्या पांडवच्छैव किम कुर्वत संजयः. आणि त्याच गीतेच्या शेवटचा श्लोक आहे. शेवटचा श्लोक म्हणतो, यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय बुद्धिर्द्वा नितीर मती मम. तुम्ही म्हणाल कदम साहेब एवढं आम्हाला कळत नाही, थोडक्यात सांगा. समजून घ्यायची गरज सुद्धा नाही. गीतेचा पहिला श्लोक, पहिलं वाक्य काय? धर्म क्षेत्रे. गीतेचा शेवटचा श्लोक, शेवटचं वाक्य काय? मतीर मम. कुणी माणूस भेटला त्याला म्हणत, ए बाबा बस, तुला गीता माहित आहे? तो म्हणेल माहित नाही. मला माहित आहे म्हणायचं. फुल कॉलर टाईट करून आजपासून सांगायचं. त्यानं चुकून विचारलं काय माहित आहे, म्हणायचं गीतेचा पहिला श्लोक, पहिलं वाक्य धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. पहिलं वाक्य धर्मक्षेत्रे. गीतेचा शेवटचा श्लोक, शेवटचं वाक्य मतीर मम. मती म्हणजे बुद्धी, मम म्हणजे मी. धर्मक्षेत्रे मतीर मम. धर्मक्षेत्रे मतीर ममचा अर्थ ज्याची बुद्धी धर्माच्या प्रती आहे त्याला पांडुरंग साक्षात भेटला असं समजा. एवढाच गीतेचा उद्देश आहे. बाकी मधलं वाचायची गरज, मधलं वाचायची गरज नाही. कुणी भेटलं की सांगायचं गीता आम्हाला कळली. एका शाळेमध्ये मास्तरांनी सांगितलं आळस या विषयावर निबंध लिहा. तुकाराम दीपक वगैरे होते, असे चांगले विद्यार्थी होते, त्यांनी लिहिलं. तुकाराम आता महाराज झाले, तुकारामाने लिहिलं आळस अतिशय वाईट असतो. आता ते कीर्तनकार झाले, त्यांनी संस्कृत सुभाषित लिहिलं. आलस्यस्य भूषणम दानम वगैरे असं एक चांगलं एक सुभाषित आहे. हा आलस्यस्य भूषणम दान, हस्तस्य भूषणम दान, त्यात आळसाचा पण भाग आहे. असे चांगला श्लोक वगैरे लिहिला. दीपक होते, दीपक खूप चांगले वक्ता आहेत. दीपक नाही लिहिलं की आळस माणसाला फार वाईट आहे, अमुक आहे तमुक आहे, आळशी माणूस कधीही पैसे कमवू शकत नाही. बरोबर आहे. आणखी कोणी चांगला होता त्यांनी लिहिलं, आमच्या हेमंत जाधव सारखा गंगाराम आहे, इथे गोपाळ वाडेकर बसले, त्यांच्यासारख्या माणसाने लिहिलं की आळशी माणूस आयुष्यात काहीही प्रगती करू शकत नाही. त्याच्यामध्ये एक बरोबर एकदम हुशार पोरगं होतं. त्यांनी मास्तरांना विचारलं, मास्तर म्हटलं तुझ्या आईला माझा बाप असल्यासारखा आवाज होतो, बोल काय? म्हटलं मास्तर कशावर निबंध लिहायचा? एवढा वेळ काय करत होता? नाही विचार करत होतो कशावर लिहायचा निबंध. अरे आळस या विषयावर लिहायचा आहे. आळस या विषयावर लिहायचा आहे. ठीक आहे, किती ओळी लिहायचा आहे? मास्तर म्हटले कमीत कमी 25 ओळी. ठीक आहे. त्याने 1 मिनिट सुद्धा लावला नाही. ताबडतोब निबंधाचा कागद घेतला, मास्तराच्या हातात दिला. मास्तर म्हटलं याला मानलं पाहिजे याला. मास्तरानं कागद हातात घेतला. त्या पोरानं लिहिलं होतं 24 ओळीवरच्या रिकाम्या सोडल्या होत्या. किती? खालच्या ओळीत लिहिलं होतं मास्तर याला आळस म्हणतात. 25व्या ओळीत लिहिलं होतं मास्तर याला आळस. शॉर्टकट शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. मला सांगा पांडुरंगाच्या दारी किंवा सकाळी इथे जेवढ्या बायका बसल्यात किती वेळ देवाचं नाव घेता? 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तासापेक्षा परमेश्वराचं नाव घेतो असे या ठिकाणी किती लोक आहेत? खरंच हात वर करा. माझी आई सोडून, माझी आई 24 तास घेते. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ परमेश्वराचं नाव घेतात अशा बाईनं किंवा पुरुषानं हात वर करा. आहे कोणी? अर्धा तासापर्यंत 1 तासापेक्षा जास्त देवाचं नाव घेतात. ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आधी. हे अर्धा तासापेक्षा जास्त घेतात. पण आता 1 तासापेक्षा जास्त देवाचं नाव घेतात असे किती आहेत? एक आहे. त्या दोघांसाठी टाळ्या वाजवा. 2 तासापेक्षा काय कंजूस लोक आहे राव. जोरात जरा खणखणीत वाजवा.
1 तासापेक्षा जास्त बरेच लोक निघाले, 3 तासापेक्षा जास्त ज्याच्या मुखात सदैव देवाचा नामघोष सुरू आहे असे किती आहेत? खरं सांगायचं बरं का, जर समजा मी 5 मिनिटं पांडुरंग नावाच्या माणसाचं ध्यान केलं, त्याला लोक परमेश्वर म्हणतात, पांडुरंग माझ्याकडे किती वेळ लक्ष देईल? 5च मिनिटं. खरं का नाही? जर मी अर्धा तास त्याच्या नावाचा जयघोष केला, पांडुरंग नावाचा परमेश्वर माझ्याकडे किती वेळ लक्ष देईल? अर्धा तास. मी 1 तास जर केला तर पांडुरंग माझ्याकडे 1 तास लक्ष देईल, 23 तास म्हणेल. यालाच वेळ नाही तर माझं काय पडलंय म्हणेल का? नाही म्हणणार. आणि त्याच्यानंतर आपण देवाला म्हणायचं, पांडुरंगा माझं वाटोळं केलं, कर्जच फिटत नाही. कसं फिटेल? पोराला नोकरीच लागत नाही, कशी लागेल? मुलीला चांगलं स्थळच येत नाही, कसं येईल? लेकीचं लग्न झालंय, नवरा जावई नीट वागवत नाही, कसं वागवेल? देवाकडे जाताना शॉर्टकट, एक साडी 80 रुपयाची, नारळ 10 रुपयाचं आणि अगरबत्ती 5 रुपयाची. बरोबर मोजून 105 रुपये खर्च करायचे किंवा 110 रुपये, आणि त्याच्यासोबत